अंबाबाई महालक्ष्मी अंबाबाईची कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता। राज्याचे प्रमुख आदरणीय आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब मनापासून या लढ्यामध्ये साथ होती। खरं परवाची जी बैठक झाली बंगल्यामध्ये सगळे एकत्र महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी एवढा विरोध केला की निवडणुका लागायला पाहिजेत आणि साहेबांना एवढ्या कालचा जो आग्रह होता आणि सगळेच नेते की निवडणूक लागलं पाहिजे। आमची एकट्याची भूमिका होती की प्रशासन लागलं पाहिजेत, प्रशासन लागल्यानंतर पारदर्शकपणे निवडणुका व्हायला पाहिजेत आणि ज्या पूर्वी 3800 होत्या आता 3700 मधल्या 1300 बाजूला करून निवडणूक घ्या अशी त्यांची घाई होती। आणि आम्हाला एवढंच म्हणणं होतं की हसन मुश्रीफ साहेब तुम्ही सरकारमधले मंत्री महोदय कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहात आणि सातत्याने 5 वेळा मंत्री आहात आणि तुमच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असते वेळी आमचा एक प्रश्न होता की तुम्हाला आमच्या सरकारवरती विश्वास नाही का किंवा तुम्हाला तुमच्या सरकारवरती विश्वास नाही आहे का। आणि प्रशासन लावल्यानंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं। कारण आज कुठेतरी परमेश्वरच्या रूपाने ऐकलं आणि न्याय देवते ते पूर्ण विश्वास होता। आणि लढ्यामध्ये माझे मित्र प्रकाश बेलारे भाऊनी जी भूमिका सातत्याने राबवली आणि एवढा मोठा नेता अंगावर घेणं इझी नव्हतं। एवढं त्यांनी ज्या प्रेशरमध्ये काम केलं ते आम्ही त्याचा शब्दच बोलू शकत नाही। आणि याच्यामध्ये हे श्रेयमध्ये जास्त असतं मी प्रकाश भाऊला देईन की त्यांनी प्रयत्न आमचे जे वकील महोदय त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कुठेही बळी न पडता आज निर्णय दिला आणि त्या न्यायदेवताला पण मी हायकोर्टचे आभार व्यक्त करीन आणि धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी चांगला न्याय दिला। आणि प्रशासक लागल्यानंतर आत्ता जे संचालक मंडळ आहेत त्यांना कुठेही आता संचालक बॉडीवरती ठेवता येणार नाही आणि चांगल्या पारशा 1300 जे आपले सभासद आहेत त्यांचा चौकशी करून त्यांना पण न्याय मिळेल। आणि आपल्या हा लढा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आमच्या दूध डेअरीधारकांचा विजय आहे आणि जनतेचा आशीर्वाद या सर्व घटकाला आपल्या सोबत होता। हा त्यांचा विजय जिल्ह्यातील जे आमचे दूध डेअरीधारक ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हा विजय झालाय आणि ही तर सुरुवात आहे। उद्यापासून आम्ही आमच्या कामाला लावू। गोकुळमधला जो भ्रष्टाचार आपण प्रत्येक वेळा बोलत आलो तो ह्या आणि सगळ्यात पहिला मी कोल्हापूर मीडिया लाईव्ह मीडिया आणि सर्व पत्रकार बांधवांचा मनापासून त्यांच्या संबंधात मी खूप अभिनंदन करेन की त्यांनी हा लढा आज चांगल्या पद्धतीने जनतेचा उठाव केला आणि मला वाटतं त्याच्यात तुमचा पण सिंहाचा वाटा आहे आणि असंच ही साथ चांगल्या कामासाठी आपला राहावा। आणि पुढेल हे प्रशासन लागल्यानंतर तुम्हाला एन्क्वायरीमध्ये कळेल की आम्ही कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती चौकशी केल्यानंतर तुम्हाला सत्य बाहेर येईल आणि हा विजय गोरगरीब शेतकरी बांधवांचा आहे आणि मी खूप आनंदी आहोत की तुमच्या सर्व आशीर्वादाने हा विजय मिळाला आणि आपल्याला सत्य लवकरच बाहेर येईल। आणि आत्ताच मला आदरणीय आमचे नेते किरीट सोमय्याजी मला एअरपोर्टला भेटले, ते मुंबईला चालले होते आणि आता मी मुंबईवर आलो आणि योगायोग सांगितलं त्यांना पण सांगितलं किरीटजी आपली पण मदत लागेल। त्यांनी सांगितलं जे अधुरं काम आमच्याकडून राहिलं होतं शिवाजी आपण सर्व मिळून आता पूर्ण करूया, काळजी करू नको, निश्चिंत राहा असा शब्द दिला। म्हणून मला अजून खूप विश्वास वाटतो की पुढची लढाई अत्यंत आणि आपल्याला असं कुठलं गैर नाही, फक्त जोश आमच्या दूधधारकावरती अन्याय झाला त्याच्यावरती आम्ही सर्व आम्ही पेटून उठलो आणि आम्हाला परमेश्वर न्याय दिला एवढंच म्हणून सांगितलं। आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री जे भ्रष्टाचाराच्या विरोधात सक्षमपणे भूमिका मांडतात आज त्यांचे मी जेवढे माझ्याकडे शब्दच नाहीत। खरं असा देव माणूस आमच्या पाठीशी असल्यामुळे भविष्यात आम्हाला कुठली चिंता नाही आहे, चांगली कामं करू आणि जनतेच्या हिताचीच कामं करू एवढंच मी बोलू इच्छितो। गेले 2 दिवस भरपूर चर्चा होत्या। परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची लाईन क्लिअर केलेली होती, त्यांचे आशीर्वाद आम्हाला कायम लाभलेले होते, आताही लाभलेले आहेत। त्यांचे मी पहिला आभारी मानतो कारण की आता नवीन झालेल्या सहकार कायद्यातील बदलामुळे 5 तारखेपासून गोकुळला प्रशासन लागणार याविषयी काही शंका कोणाला नव्हती, तरी सुद्धा माननीय न्यायालयामार्फत 1 वर्षाची मुदतवाढ वाढवून घ्यायची असा यांचा प्रयत्न सुरू होता। आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने आम्हाला सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचे मुदतवाढ ह्या संचालक मंडळाला देता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे। शासनाच्या
अधिकाऱ्यांनी 80 दिवस आम्हाला किमान 1320 संस्थांचं अवसायन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किंवा चौकशी हिअरिंग जे काय लागेल त्यासाठी लागणार आहे असं सांगितल्यामुळे त्यांनी म्हटलं ह्या 80 दिवस हे आहेतच, पण ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही, हे नुसती अवसायन प्रक्रिया पूर्ण होणं हा विषय नाही, याच्यावर मग उद्या अपील येणार, रिव्हिजन होणार, हे सगळी प्रक्रिया त्यामध्ये आहे. त्यामुळे ती किती वेळ चालेल माहीत नाही. ती पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही निवडणूक घेता येणार नाही, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे प्रशासक लागणार, संचालक मंडळाला मुदतवाढ नाहीच आणि अवसायन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निवडणुकीच्या इकडे जायचं नाही. हे बोलताना त्यांनी सांगितलं तुम्हाला या गोकुळचा वेस्ट बंगाल करायचा आहे का, हा प्रश्न विचारला त्यांनी. आणि विरोधी पक्षाचे जे वकील होते त्यांनी जाणीवपूर्वक एक प्रकरण माननीय न्यायालयापासून लपवलेलं होतं, ते आम्ही आज उघड पाडलं. हा जो 15 एप्रिलला जो बदल झालेला होता सहकारच्या अधिनियमामध्ये, हा बदल त्यांनी स्वतः पण सांगितला नाही, माननीय न्यायालयासमोर सुद्धा ठेवला नव्हता. त्यामुळे थोडीशी न्यायालयाची दिशाभूल करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला होता. हे खरोखर निषेधार्ह आहे. आपल्याला संस्था हवी, गोकुळ हवाय म्हणून काय कोणत्या स्तराला जायचं हे याचा विचार आपण केला पाहिजे. नक्की साधारण किती महिने मग ही निवडणूक पुढे गेली असं म्हणायचं, कारण किती वेळ लागू शकतो या सगळ्या? किमान 4 महिने नक्की, आणि वर्षभर पण जाईल हे कदाचित. मी जबाबदारीने सांगतो, 4 महिने तर सुनावण्या चालू राहतील. पावसाळा आहे, महापुराचे दिवस आहेत. मुश्रीफांनी त्या पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे काय म्हणतात, दुष्काळ नक्की नाहीये, त्या महापुराचे दिवस असणार आहेत. तुम्हाला एखाद्या संस्थेवर अपील झालं तर त्याला परत पुन्हा सुनावणी मुंबईमध्ये होणार. न्यायालयात काही प्रकरणे पेंडिंग आहेत. SITच्या मार्फत 2021 नंतर ज्या 3700 संस्था नोंदणी झालेल्या आहेत, तो 4/1/2000 जो शासन निर्णय होता दूध संस्था नोंदणीचा, त्या नियमाला अनुसरून या संस्था नोंदणी झाली नाही, त्याची चौकशी सुद्धा सुरू आहे. त्यामुळे 2021 नंतर झालेल्या ज्या संस्था नोंदणी आहेत चौकशी सुरू बाकी आहे, त्याची SIT सुरू आहे, ही हिअरिंग आहे. त्यामुळे हा किमान 4 महिने तर नक्की या निवडणुका पुढे गेलेला आहे, त्यामध्ये काही शंका नाही. आतापर्यंत 5 वर्ष त्यांनी जे काही लपवलेलं आहे ते सगळं 5 तारखेपासून मलाच काय पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला ओपन टू ऑल ते डॉक्युमेंट्स असणार आहे. त्याचं आम्ही सध्या न्यायालयाचं आम्ही स्वागत करतो निर्णयाचं. हे फटकार कुणाला नेमचा चेअरमन गोकुळवर आहे, महायुतीची सत्ता आहे असं महायुतीचे नेतेच म्हणतात. महायुतीची सत्ता आहे हा फक्त वरवर सांगण्याचा शब्द होता. महायुतीची सत्ता वगैरे काही नव्हती यामध्ये. आम्ही जे पाहत होतो, चेअरमन गोकुळचा होता, महायुतीचा होता, पण तो मुश्रीफांचा मुलगा होता, तो काय महायुतीचा कार्यकर्ता नव्हता. आणि महायुतीची सत्ता असेल तर महायुतीच्या नेत्यांना काय तिथे ट्रीटमेंट मिळत होती आपण पाहत आहोत. आणि महायुतीच्या सत्तेमध्ये पारदर्शकता असते, एक वेगळ्या प्रकारचं ट्रान्सपरन्सी गव्हर्नन्समध्ये लागते, तशी कोणतीही ट्रान्सपरन्सी ह्याच्यामध्ये नव्हती. कोणाला विश्वासात घेत नव्हते. आमच्यासारख्या सभासद संस्थांना काही माहिती मागितल्यानंतर माहिती लपवली जात होती, आर्थिक घोटाळे केले जात होते. महायुतीमध्ये असं करणं अपेक्षित नाहीये. देवेंद्रजी सारखं नेतृत्व आहे, त्यांना फक्त महायुती सांगून त्यांनी फसवलेलं होतं. त्यामुळे हा फटका फक्त हसन मुश्रीफ यांनाच आहे, बाकी कोणाला हा फटका नाहीये.